मम्मासाठी काय घेऊ? वाव, कसली मस्त बॅग आहे ही. मम्मासाठी परफेक्ट आहे. थँक्यू. पण तुला माहिती आहे का ही कशापासून बनवलेली आहे? नाही. ओळख ओळख. काही दिसतंय का बघ? नाही. ही बनवली आहे वेस्ट प्लास्टिकच्या रॅपर्स पासून. काय? तुला बघायचंय कशी बनवली आहे? हो चालेल. ताई, तू सगळ्यात आधी सांग की तू ती बॅग कुठून आणलीस? अगं रुचा, ती बॅग आमची सोशल एंटरप्राइज आहे, रीचरखा द इको सोशल ट्राईब. त्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिक वेस्टला अपसायकल करून असे बॅग्स आणि होम डेकोर प्रोडक्ट्स तयार करतो. ताई, अपसायकल म्हणजे काय? अपसायकल म्हणजे आपण एखादी वस्तू किंवा वेस्ट जे आहे, वेस्ट प्लास्टिक जे आहे, त्याला एका बेटर वस्तूमध्ये कन्वर्ट करतो. त्याला अपसायकलिंग म्हणतात. मग अपसायकलिंग आणि रिसायकलिंग मध्ये काय फरक आहे? रिसायकलमध्ये एका गोष्टीची दुसरी गोष्ट तयार होते, पण नॉट नेसेसरी की ती बेटर वस्तू तयार होते. अपसायकलिंगमध्ये ती आपण एका वेगळ्या लेवलची तयार करतो, त्याला व्हॅल्यू ॲडिशन करतो, म्हणून त्या प्रोसेसला अपसायकलिंग म्हणतात. वाव, नवीनच वर्ड कळाला. पण तुम्ही हे नक्की कसं अपसायकलिंग करता? त्याची पण प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही हे सगळं जे प्लास्टिक वेस्ट आहे, जे लोक आपल्या घरातनं वापरून फेकून देतात, ज्याच्यात आपले वेगळे रॅपर्स असतात किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतात, ज्या खरं तर बँड आहेत तरीसुद्धा त्या लोक खूप वापरतात, तर ते सगळं आपण कलेक्ट करतो. मग त्याला स्वच्छ धुवून घेतो आणि त्याला सूर्यप्रकाशामध्ये वाळवतो आणि मग आपण त्याचे फक्त सिझर्स वापरून, म्हणजे कात्री वापरून त्याला एका विशिष्ट प्रकारे आपण कापतो. आणि मग सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर आपण चरखा आणि हातमाग ह्याचा वापर करून त्याच्यापासून फॅब्रिक तयार करतो आणि मग त्या फॅब्रिकपासून वेगळे प्रॉडक्ट्स तयार करतो. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ती आपण रुरल आणि ट्रायबल एरियाजमध्ये करतो, जेणेकरून तिकडच्या महिलांना ह्याच्यातनं एम्प्लॉयमेंट मिळते. आणि ही सगळी प्रोसेस मॅन्युअल आहे, कुठेच आपण इलेक्ट्रिसिटी वापरत नाही. मग यातून काय काय मस्त प्रोडक्ट्स बनतात? सो आता आपण वेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवतो, पाउचेस बनवतो, हल्ली फॅशनमध्ये आहे ना फॅनी पॅक, ते बनवतो. होम डेकोरचे काही आयटम्स बनवतो, जसं लॉन्ड्री बास्केट आहे, प्लांटर्स आहेत, ग्रो पॉट्स आहेत, ऑर्गनायझर्स आहेत. अशा खूप साऱ्या सुंदर वस्तू आपण लेडीज आणि जेंट्स आणि चिल्ड्रन या सगळ्यांसाठी आपण हे प्रोडक्ट्स तयार करतो. मग यातली तुझी सगळ्यात फेवरेट वस्तू कुठली? माझी फेवरेट वस्तू आहे कटलरी किट. सो ही आहे आपली कटलरी किट आणि त्याच्यामध्ये काय काय वस्तू आहेत बघ. त्याच्यात एक खादीचा नॅपकिन आहे, एक स्ट्रॉ आहे स्टीलचा रियुजेबल, आणि त्या स्ट्रॉला क्लीन करण्यासाठी ब्रश आहे, आणि त्या ब्रशचे ब्रिसल्ससुद्धा कोकोनटच्या फायबरपासून बनवलेले आहेत. आणि देर इज अ स्पून अँड देर इज अ फोर्क. सो हे सगळं मिळून तयार होते एक कटलरी किट. आणि ही माझी फेवरेट काय माहिती आहे? कारण की ह्याच्याने आपण एक वेगळं बिहेवियर लोकांमध्ये इन्कल्केट करतो. म्हणजे आपण नेहमी बाहेर जातो, कुठे पण स्ट्रीट फूड खायला किंवा रेस्टॉरंट्समध्ये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लॅस्टिकचे स्ट्रॉ, चमचे, फोर्क असं दिलं जातं. पण जर आपण आपलं स्वतःचं कटलरी किट घेऊन गेलो तर आपल्याकडे त्या सगळ्या वस्तू असतील आणि आपण अजून वेस्टच क्रिएट करणार नाही. आणि दिस इज ऑल्सो व्हेरी हायजिनिक, राईट? तू हे काम कधीपासून करते आणि तुला का करावं असं वाटलं? त्याची गोष्ट थोडीशी पास्टमध्ये जाऊन मी सांगते तुला. मी जेव्हा तुझ्यासारखी शाळेत होते तेव्हा कुठेतरी मला टेक्स्टबुकमध्ये शिकवलं होतं की प्लास्टिक आणि थर्माकोल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बायोडिग्रेडेबल नाही आहेत, म्हणजे त्याची माती होत नाही किंवा ते विरघळत नाही पाण्यामध्ये, राईट? तुला पण शिकवलं असेल. आणि तेव्हापासूनच मग माझ्या डोक्यात असं होतं की एखादी वस्तू जर ती एवढा काळ टिकण्यासाठी बनवली असेल तर ती आपण डिस्पोजेबल म्हणून कशाला वापरतो.
आणि तेव्हापासून मी ऑब्झर्व करत गेले की किती वस्तू अशा आहेत ज्या प्लास्टिकपासून बनवलेल्या आहेत आणि ज्या आपण डिस्पोजेबल म्हणून वापरतो. तेव्हापासून मी ठरवलं होतं की मी ह्या डिस्पोजेबल वस्तू वापरणार नाहीत आणि मी हेच सगळ्यांना सांगत गेले. इन द बॅकग्राऊंड माझं बाकीचं एज्युकेशन चालूच होतं. सो मी स्कूलिंग कंप्लीट केलं. तेव्हा मी दादरा नगर हवेलीच्या एका छोट्याशा स्कूलमध्ये शिकत होते. मग मी तिथून पुण्याला आले. मग पुण्याला मी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. त्यामुळे ह्या क्षेत्रात मी काम करीन हे कधीच प्लॅन नव्हतं. मग त्याच्यात IT क्षेत्रात मी जॉब पण करायला लागले. आणि मग त्याच्यानंतर मला असं कुठेतरी वाटायला लागलं की अरे आपण काहीतरी ह्या वेस्ट मॅनेजमेंटसाठी केलं पाहिजे. कारण कुठेही मी गेले, जरी मी कुठे ट्रेकिंगला गेले किंवा मी कुठे फिरायला गेले, तर सगळीकडे तो कचरा दिसायला लागला होता. मग मला वाटलं की आपण ह्याच्यावरतीच का नाही काम करत. दॅट विल बी द बेस्ट यूज ऑफ माय टाईम अँड माय लाईफ. पण तू हे अपसायकलिंगचं काम कधी सुरू केलंस? मग जेव्हा मी ह्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं ठरवलं तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं शिक्षण घ्यायला बाहेरच्या देशात गेले. मी US मास्टर्सचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये थोडंसं शिकले. एक्झॅक्टली हेच करणार हे तेव्हाही माहीत नव्हतं. आणि मग मी जेव्हा परत इंडियामध्ये आले तेव्हा मी खूप रिसर्च केला की अरे मला एक्झॅक्टली असं काय सुरू करायचं आहे ज्याच्यामध्ये वेस्ट प्लास्टिकवर पण काम होईल आणि काही दुसरे पण प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. आणि त्याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे रुरल एम्प्लॉयमेंटचा, म्हणजे गावाखेड्यांमध्ये शेती सोडून दुसरा काही रोजगारच उरलेला नाही आहे. तर मग हा रोजगार आपण असा काहीतरी तयार करू शकतो का ज्याच्यातनं प्लास्टिकमधनं काही वस्तू तयार होतील आणि या गावातल्या बायकांना त्याच्यातनं काम मिळेल. तेव्हा ही आयडिया, ज्याला आता आपण रिचरखा असं म्हणतो, ती पुढे आली. रिचरखामध्ये आपण चरख्याला परत वापरात आणतोय, म्हणजे रिचरखा. आणि टू सॉल्व्ह टुडेज प्रॉब्लेम ऑफ प्लास्टिक वेस्ट. मग आम्ही पण तुला हे प्लास्टिक डोनेट करू शकतो का आणि त्याची काय प्रोसेस आहे? नक्कीच तुम्ही डोनेट करू शकता. तुमच्याकडे जे प्लास्टिकचे रॅपर्स आणि प्लास्टिक बॅग्स जर जमा झाल्या, गिफ्ट रॅपर्स जमा झाल्या, तर तुम्ही ते आम्हाला देऊ शकता. तुम्ही आम्हाला ते कुरिअरनी पाठवू शकता आमच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये, किंवा तुम्ही जर पुण्यातच राहत असाल तर तुम्ही ते आणून पण देऊ शकता. पण रुचा, त्याच्यासाठी जास्त प्लास्टिक वापरायचं नाही बरं का. प्लास्टिकचा वापर कमी करायचा आणि जर आपण वापरलंच तरच ते आम्हाला फक्त आणून द्यायचं. नाहीतर वी डोंट वॉन्ट टू एनकरेज द यूज ऑफ प्लास्टिक, राईट? येस. आम्हाला प्लास्टिकबद्दल एक सरप्रायझिंग फॅक्ट सांगशील का जी मोस्टली कोणाला माहिती नाही आहे? नक्की सांगते मी. सो तुला माहिती आहे जगामध्ये एव्हरी मिनिट किती प्लास्टिकचे वेस्ट बॉटल्स किंवा वेस्ट रॅपर्स आणि प्लास्टिक बॅग्स तयार होतात? एव्हरी मिनिट 10 मिलियन प्लास्टिक बॅग्स आर बीइंग यूज्ड वर्ल्ड वाईड एव्हरी मिनिट. आणि एका प्लास्टिकच्या बॅगला किती वर्ष ती टिकते ह्या पृथ्वीवरती तुला माहिती आहे? फ्रॉम 200 to 1000 years. वी डोंट इवन नो. सो जस्ट इमॅजिन, इतकं प्लास्टिक आपण वापरत आहोत. प्लास्टिकच्या बॅग्स आहेत, बॉटल्स आहेत, रॅपर्स आहेत. आणि जर त्या गोष्टी 200 ते 1000 वर्ष ह्या पृथ्वीवर टिकणार आहेत, तर हे सगळं आपण टाकणार कुठे आहोत? डू वी हॅव सो मच ऑफ स्पेस? वी डोंट हॅव स्पेस टू लिव्ह ऑल्सो. आणि त्याच्यात आपण इतकं वेस्ट क्रिएट करतोय. आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स, सोसायटी फ्रेंड्स रिचरखाला व्हिजिट करू शकतो का? अगदी नक्की तुम्ही येऊ शकता. आपलं जे पुण्याच्या जवळ रिसेंटली मागच्या वर्षी सुरू केलेलं जे भोरच्या गावातलं जे युनिट आहे, तिथे आम्ही एक्सपिरियन्शियल टूर्स अरेंज करतो, ज्यात आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला लावतो. म्हणजे राईट फ्रॉम सेग्रिगेशन ऑफ वेस्ट टू डिझायनिंग ऑफ द पॅटर्न्स. कारण की तुला माहिती आहे ना की आपण जे रॅपर्सचा कलर आहे तोच आपण वापरतो, त्याला आपण डाय करत नाही. जे आहेत त्याचेच डिझाईन्स आणि पॅटर्न्स बनवतो. सो आम्ही तुम्हाला हे सगळे डिझाईन्स पॅटर्न्स बनवायला लावतो, तुम्हाला चरखा शिकवतो, तुम्हाला हातमागावर आणि हँडलूमवर बसायला शिकवतो. आणि मग आपण सगळेजण आपल्या पुण्याच्या टेलरिंग युनिटला येतो आणि मग तिथे प्रॉडक्ट्सचं डिझाईन कसं होतं ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि मग तिथे आपलं एक छोटंसं स्टोअर पण आहे. सो जर कोणाला काही घ्यायचं असेल तर तिथे सुद्धा आम्ही तुझ्या फ्रेंड्सना नक्कीच डिस्काउंट देऊ शकतो. जर तू जगातल्या सगळ्या गोष्टी अपसायकल करू शकलीस तर तू प्लास्टिक सोडून अजूनही काय अपसायकल करू शकशील? एक तर प्लास्टिक अपसायकल करायलाच खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे आपल्याकडे प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही अजून पण काही गोष्टी अपसायकल ऑलरेडी करत आहोत. तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही अपसायकल करतो आहे, जे वेस्ट फ्लेक्सचे बॅनर्स असतात ना, आपल्याला ते रोड साईडला वगैरे लावलेले दिसतात, ते बनवलेले असतात PVC नावाच्या प्लास्टिकपासून, जे पण खूप हार्मफुल आहे आणि जे पण रिसायकल होत नाही.
सो ते आपण आपल्या प्रॉडक्ट्समध्ये वापरतो. आपण काही प्रमाणामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स पण वापरतो. आपण कधी वेस्ट कपडे पण वापरतो. बट आत्ता तरी आपण फक्त प्लॅस्टिकवरती फोकस करत आहोत. तू प्लॅस्टिक अपसायकलिंगमध्ये कुठले चॅलेंजेस फेस केलेस आणि ते तू कसे टॅकल केलेस? सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे अपसायकलिंगमध्ये? जे रॉ मटेरियलच आपल्याला अपसायकल करायचं आहे ते जरी इतक्या प्रमाणात असलं तरीसुद्धा जे आम्हाला जसं लागतं अपसायकल करायला तशा प्रकारे ते मिळतच नव्हतं. म्हणजे लोक जेव्हा प्लॅस्टिक वेस्ट बाहेर घरातनं फेकतात तेव्हा त्याच्याबरोबर बाकी सगळा पण कचरा एकत्र टाकतात. म्हणजे त्याच्यामध्ये भाजीपाला असो, किचन वेस्ट असो किंवा सॅनिटरी वेस्ट असो किंवा बाकी सगळं वेस्ट एकत्र करून लोक डस्टबिनमध्ये टाकतात. त्याच्याने काय होतं, ज्या रिसायकलेबल अपसायकलेबल गोष्टी असतात त्या पण रिसायकल करता येत नाही किंवा अपसायकल करता येत नाही कारण की त्या घाण झालेल्या असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रॉब्लेम हाच होता की सेग्रिगेटेड वेस्ट ॲट सोर्स, म्हणजे प्रत्येक घरातनं जेव्हा वेस्ट बाहेर येतं ते सेग्रिगेटेड फॉर्ममध्ये असणं जे आम्हाला आधी मिळत नव्हतं. सो हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज होता आणि तो टॅकल कसा केला तर आम्ही मग लोकांपर्यंत हा मेसेज पोचवायला लागलो सोशल मीडिया थ्रू किंवा काही सोसायटीजमध्ये वगैरे वर्कशॉप्स कंडक्ट करून असे आम्ही हा मेसेज लोकांपर्यंत पोचवायला लागलो आणि मग त्याच्याने हा प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागला आहे. आणि मग आम्हाला आता लोक स्वच्छ प्लास्टिक आणून देतात जे इझी टू अपसायकल असतं. ताई, तुझीशी गप्पा मारायला खूप मजा आली. मला पण खूप मजा आली रुचा. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसा तुझा पण देशील का? डेफिनेटली. हाऊ स्वीट.